पान अरे देव कोपला, अरे देव कोपला, अनर्थ झाला. देव कोपला, अनर्थ झाला. योग्य वेळ, गंधलेपान बघायचं नाही. काय थापा मारवे म्हातारीनं. बघितलं ना तुम्ही, नुसतं बघू बघू नये, स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना. मी लटका, शिवप्पा लटका. ते इतके दिस देवासोबत शिवप्पाची आणि त्याच्या घरच्यांची बी आरती ओवाळीत तुम्ही. पण आता बघा बघा कसं लटकं बोलत होती ती. हा घोर अपराध आहे. ती उलट वाटवलं पण समजायशी, मालकाशी लबाडीपणा केला. मालकाशी लबाडी, याची शिक्षा याला मिळणार. तिच्या कर्माची शिक्षा याला मिळणार. शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. काय म्हणतो मालक? शिक्षा झाल्यावर परत येईल का हो? देव म्हणतो मी. अरे तुझा मालक लई खमके. नवीन मूर्ती घडव, शिवप्पाचा नारळ आजच फोडू. राऊळ पवित्र करू, शुद्ध करू. फार अगदी वाजत गाजत नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करू. पण त्या मूर्तीची सेवा करायला हे शिवप्पाला ठेवायचा. शिवप्पाची गावातून गाढवावरून दिंड काढू. आम्हा हे निर्णय देणारे तुम्ही कोण? मालक म्हणतात याचा अर्थ असा नाही की सगळे अधिकार तुम्हाला दिले. अहो गावात गावकी आहे, 5 पंचांची पंचायत आहे. न्यायनिवाडा ते करतील ना रीतसर. आणि तसंही आमच्या शिवप्पांनी काही केले ते अजून सिद्ध झालेलं नाही. माझा पूर्ण काय असे की मूर्तीची थेट कोणीतरी चोरी केली आहे. आणि मुद्दाम कोणीतरी दडवून ठेवली आहे. मूर्तीची चोरी झाली म्हणजे हो. काय बोलताय हो तुम्ही? नवकोट नारायण नरोत्तम मालक असतात की ते? अहो त्यांच्यावर करता की काय आरोप म्हणतो मी? चोराच्या मनात चांदणं. तुम्हाला असं का वाटलं? मी तर सगळ्यांशी बोलत होतो. नाही, माझं स्पष्ट म्हणणं आहे की मूर्तीची चोरी झालेली आहे. मूर्ती मुद्दामून दडवली असा माझा दाट संशय आहे. सगळ्यांच्या घराची झडती घेऊ. अगदी माझ्या घरापासून सुरू करू. झडती घ्यायलाच पाहिजे.
हा घ्यायलाच पाहिजे झडती. हा, झडती झालीच पाहिजे. झडती घ्यायलाच पाहिजे. झडती पण घ्या घ्या झडती घ्या पण पर मालक, अहो या समजायला काहीतरी मुदत पाहिजे की नका, नाहीतर आज मिळेल उद्या मिळेल करत हे लोक हे काढतील आणि देव तसाच राहील कोपलेला. बरोबर आहे बरोबर आहे मध्यान्ह पुत्र फार फार तर दिवे लागणी पुत्र आम्ही वाट बघू, पण त्यानंतर शिवाप्पाची धिंड पक्की. काढ तोंड काढ आणि गळ्यात खेटराची माळ. शिव शिव सौश तू कुठे निघालीस? तुझ्यामुळेच हे रामायण घडतंय. आत्ता गेलीस ना तर आत्ताच तुझ्या अप्पांची धिंड काढतील. गुपचूप जाऊन माझ्या गुणी मुलींच्या शेजारी उभी राहा. जा. ऐकायचं नाहीये का तुला? ठीक आहे, मग मीच जाऊन सांगते आत्ताच धिंड काढा म्हणून. नाही नाही मी जाते. लवकर. मी काय म्हणतो मालक, हा महाजन जरा जास्तच बोलतो की हो म्हणतो मी. या महाजनला घ्यावंच लागल टाप खाली. नीट कळत नाही पण हे माझ्या अप्पांना छळतायत रे. कुठे असतो विठुरा? ये रे आता धावून. तू माझी कसोटी घेण्यासाठी लपला असशील तर चालेल, पण अप्पांची कसोटी का घेतोयस तू? त्यांची काही चूक नाहीये. तू नाही आलास तर बघ, तर मी आकाश पातळ ढुंडाळील पण तुला शोधीन. काय बाई म्हणावं या निर्दयीपणाला? कशी बाई झोप येते तुम्हाला अशा वेळी? म्हणजे मिटलेल्या डोळ्यांनीही आम्ही बघत असू हे तुम्हालाही नाही कळलं. काही सांगू नका. भक्तांची कसोटी घेऊन त्यांना छळायला काय हो आवडतं तुम्हाला? आणि काय मिळतं त्यातून? अहो ती सखू, ती तर सखा मानते तुम्हाला, हो ना? हो, पण हे तिच्याच भल्यासाठी आहे. हवं तर शिक्षण म्हण. हो, पण असं अजून किती काळ सोसायचं आहे तिला? योग्य वेळ येईपर्यंत. आत्ता तर तिच्या जडणघडणीची सुरुवात झाली. मी आणि विठुरा सळलो तर आपण शिक्षा का? नाही,
मी विठुरायाला सांगेन. अगं पुरी, ए पुरी, तू कशाला माझ्या मागे मागे येतोयस? मग त्या कुरं काय करू नये तुझं? वाट चुकून हरवलीस तर तेव्हा सोबत करतोय. तुझी काही गरज नाही, जाईन मी माझी मी. अगे पुरी, ए पुरी, आता काय 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 मग की एकदा माझ्याकडं कापड बी माझ्याच घातल्यात आता, तरी तुझा राग जात नाही वय. आणि त्या बुडगीवरचा राग माझ्यावर कशा पाय काढतेस ग? तिलाच नसवली मला तुझ्या बाची कापड. मी काय केलं तर? तरी पण तू असं लुगड्याचं कास्ट्यासारखं मागे मागे आलेलं मला नाही आवडत. पकडलं की नाही? मी आहे की नाही तेच बघत होतीस ना वा? मला त्या होत उगं नाही म्हणती आणि वळू बघती. चल, कुठं चाल? अजिबात इथून हालायचं नाही. मी चालली बुवाच्या बंगडे. अगं काय शोधतीयस? अगं सांग की काय शोधतीयस? थांब. अगं अगं काय करतेस तू? हा, आता याच्यातच उभं राहायचं. अजिबात याच्या बाहेर पडायचं नाही. अहो सकुताई, हा गोल लाडू म्हणजे दोर आहे की सगळा दंड? आणि असा कसा बांधून राहील तो लाडू? का नाही राहणार? नाही पडणार तो बाहेर. माझ्या मनाच्या दोरीनं बांधले त्याला. काय रे, येईल का तोडता दोरी? नाही. अरे असं खुळ्यागत काय बघतोयस आता? अरे गेली किती, निघ आता बाहेर. नाही बा, तिचं ऐकलं नाही की पुरी लई चिडती आणि मला तोडता येणार नाही दोरी. ती सकू एक खुळी आणि तिला बरं तसा सवंगडी भेटलाय. काय शेपटेलवाणी आमच्या माग माग हात घेताय तुम्ही? ते तुम्हीच म्हणालात ना हो मालक काय की संध्याकाळी थेंड काढायची आहे शिवप्पाची म्हणतो मी, म्हणून घेत होतो. आराम म्हणतो मी. आराम? अरे जड उडाच्या, तुलाच म्हणतोय मी. तू नाही करणार आराम, आम्ही करणार. तुझं काम अजून संपलेलं नाहीये. गावची जडती घ्यायचं तुमनं काढलंय ना, तिथं लक्ष द्यायचं. अरे मी काय म्हणतो मालक त्या हरीला पाठवतो की हो तिकडे म्हणतो मी. सुटका झाल्यासारखा निश्वास सोडू नको. तुला देवारात बसून पूजा नाही म्हणणार तुझी. त्या महाजनवर लक्ष ठेव. जडवायला लागलाय तो. होईलच की हो, महाजनच तो. 12 गावचं पाणी प्यायलाय हो. तू काय आम्हाला कमी समजलं काय? क म्हटलं की कर्ज घ्यायला आलाय असं समजतोय आम्ही. त्या महाजनवर लक्ष असू दे तुझं. आपलं बिंग जर फुटलं तर तुझं नशीब फुटलंच म्हणून समज. चला दामू शेठ आलिया भोगासी असावे म्हणतो मी साधारण. हे चाटण घ्या, बरं वाटेल. होय बुवा. काय सखू,
मिठुराय कोपला ना? कोपला नाहीये, माझी कसोटी बघतोय. मी आणि विठुराया लपंडाव खेळतोय. मी त्याला शोधून काढेनच. होय काय? सुंदराबाई जरा कमी बोला, तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? हो. अजय, तू कशाला रडवेली होतेस? सगळे शोधतायत ना, मग सापडेल. पण बुवा बघा ना, माझा विठुराया कुठे लपून बसलाय ते सांगा ना. ते मी कसं सांगणार पोरी? तुमच्या पंजाबात बघून सांगा ना. मागे वासंती काकूची तांबूगाय हरवली होती ना, तेव्हा मी आणि वासंती काकू आलो होतो ना, तेव्हा तुम्ही. हो, ते वेगळं आणि हे वेगळं. पंचांगात बघून देवाचा शोध घेता येतो. मग तुम्हीच वाट दाखवा ना मला. तुम्ही मोठे आहात ना. अशा वेळेस तुम्ही काय केलं असतं? बरं सांगतो. जेव्हा मी गोंधळतो तेव्हा एकच करतो आणि वाट सापडते. ती कशी काय बुवा आजोबा? माझ्याकडे माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचा गाथा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये असतातच असतात. हो. हो, मी काय करतो, बाळ उघडतो आणि डोळे मिटून त्यातील एक पान निवडतो आणि त्यावरील अभंग वाचतो आणि त्यातच मला उत्तर सापडते. ज्ञानिया तुकोबा मग मला वाट दाखवतात. मग त्यांना सांगा ना की सखूला पण वाट दाखवा. बर, जशी तू विठुरायाशी बोलतेस ना, तशी तू यांच्याशी बोललीस की ते तुला उत्तर देतील. तुम्ही संत मंडळी, माझ्या विठुरायाच्या जवळची. तुम्हाला नक्की ठाऊक असेल माझा विठुराया कुठे लपलाय ते. मी पाया पडते, मला पण वाट दाखवा ना. बघो, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. वन पट्टण एक भाव अवघा ठाव सरता झाला. आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. जन विजन झाले आम्हा. हो सबा, यात कुठे सांगितलंय? अगं, हे शब्द मनात घोळवत राहायचे. संत मंडळी येऊन मग त्याचा अर्थ सांगतात. मग वाट दिसते. सखू, अगं, जन विजन झाले विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. विठ्ठल नामाप्रमाणे. पाहे तिकडे माय बाप तिकडे माय बाप तिकडे विठ्ठल आहे रखुमाई. विठ्ठल आहे रखुमाई. वन पट्टण एक भाव जन विजन झाले विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. विठ्ठल नामाप्रमाणे. पाहे तिकडे माय बाप तिकडे माय बाप तिकडे विठ्ठल आहे रखुमाई. विठ्ठल आहे रखुमाई. वन पट्टण एक भाव एक भाव एक भाव. वरच्या आळीत आणि मधल्या आळीत झडती झाली वर का अण्णा, पण तिथं काहीच सापडलं नाही. अण्णा, माझ्यावर संशय घेतला सोय अण्णा. अरे भीमाप्पा, कशाला डोक्यात राग घालून घेतोस? हा, तुझे एकट्याच नाही, गावातल्या सगळ्या घरांची झडती घ्यायचं ठरलंय ना आपलं. हरी आणि दोघं तिघं माझ्याही घराची झडती घेत आहेत. मी इकडे बघतो, तुम्ही माळीवरती जा.
लागला का शोध. देव कुठं लपलाय त्याचा. काय म्हणाले तुझे बुवा आजोबा. देव कुठं लपलाय. वनात. असे बुवा आजोबा म्हणाले. नाही, असं माझा विठू नाही म्हटला, पण बुवा आजोबांच्या तोंडून. अरे देवा, आमच्या द्याला खूळ लागलं म्हणतात. अगं कुठे चाललीस. वनात. जा जा, तुला जिकडचा चोर वाटा आड वाटा कुठे ठाव आहे. उडकत गेलीस 8 दिवस पुरणार नाहीत. चालन का. मध्यान्ह पुत्र, फार फार तर दिवे लागणी पुत्र आम्ही वाट बघू, पण त्यानंतर शिवाप्पाची धिंड पक्की. नाही नाही, आजच. तरी संध्याकाळच्या आत शोधायचंय मला. एका दिवसात एकली कशी उडकणार. गवताच्या गंधीत सुई शोधल्यावानी होईल. तुझा इठ्ठल कुठं जातोय. त्या रावळातच असतोय. या नाही तर त्या रावळात उभा असतोय तसा आज कमरेवर हात ठेवून. पांडू, तुला मनात एखादा राहुल माहितीये का. म्या इथून सांगितलं तर तुला कळणार आहे का. मग तू दाखव की. मला गोल लाडवात ठेवलंय आणि म्हणते तू दाखव. मला गोल लाडाच्या बाहेर काढ की. बर, काढते. चल. चल. अगं, पण म्या तुला लुगड्याचं काष्टावाने माग आलेलं चालत नाही ना. उगाच तोरा दाखवू नकोस हा. आपण बरोबर जाणार ना. मग तू मागे कसं राहशील. चल. अगं अगं. घे घे बिंदू. भरपूर साजूक तूप घालून केलाय हा. पण माजुरडेपणा नाही करायचा. जेवढा वाढलाय तेवढा सगळा संपला पाहिजे. तुमच्यासाठीच केलाय. खा. ही कसरी नाती. नंदेकडचं घर काळो करताय. नंदेच्या नवऱ्याची दिंड काढणाऱ्या ही ते ही बाई कोडधोड करून साजरं करते. काय ते समजा घरांची झडती सुरू आहे ना वा. तुमच्या जणांनी सांगितलंय म्हणून घेतोय. दे दे. खा खा रे. छान झालाय. भरपूर साजूक तूप घालून केलाय. होय, गोडधोड केलंय. म्हणून तर सांगते. ये बस, 2 घास खा. द्या बरं थोडासा. चटकन द्या. 1 घास खातो मी अभी. हा खा खा. अरे कोणाची माय गायले म्हणून माझ्या कोणी झडती घ्यायला आलाय. हा, कणकणीत बावन कशी चारित्र्याचा माणूस आहे मी. काय गैरा वाटलो का. अण्णा, या अण्णा. काय करत दादा. कोयता घेऊन ये माझा. कापून काढतोय केकाला. ऐका ऐका ऐका, शांत व्हा शांत व्हा. अहो दादा, ते 52 कशी चारित्र्य जपण्यासाठी गावातल्या इतरांसारखीच आपल्याही घराची झडती घ्यायला लावलीये. कर नाही त्याला डर कशाला दादा. होईल चटकन. हे दादा काही करणार नाही. चला तुमचं पटपट करून घ्या बरं. हा हा, चल. पुरीची पार भितरी शिळी झाली काय. असं काय नाहीये.
ही आधी मला त्याची वेळच आली नाही मुळी. फक्त आपण सांगितलेल्या गोष्टीत ऐकलंय. आम्ही तर रोज तो खेळतो. मला तोंडपाटे रान. काठी आपटात कशाला चाललंय? गुस्सा बी पालं तर काठी ना का काठी आपटत चालायचं असतं. साप म्हणजे इथे साप आडवे येतात. ते आडवे येत नाही, आपण त्यांना आडवे येतो. ए रान त्यांचं घर आहे, आपण घुसलोय त्यांच्या घरात. तेव्हा काठी आपटत सांगायचं की आम्ही आलोय दादा. ते नाही मग आपल्या वाटेला जात. मग मला काठी दे की, मग साप येणार नाहीत. एक पुरते की ते आपल्याला घाबरतात आणि आपण त्यांना घाबरतोय. ते काय घाबरायला वाघसिंह नाहीत. वाघसिंह म्हणजे इथे वाघसिंह पण येतात? हाय का आता आपण त्यांच्या घरात चाललोय तर ते असणारच ना. वाघुर आलं तर दिवशी झाडावर चढायचं. तर बिबट्या येतो त्याला झाडावर बी चढता येतं, पण बाकीच्या कोणाला नाही येत. जे पटलं सर तर जायचं का माघारी.